भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना आणि क्रीडा सेनेच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दिल्लीत सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा आयोजित करण्यात आली। या उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे 1200 युवक सहभागी होणार असून 6 ऑगस्ट रोजी सांगली रेल्वे स्थानकावरून विशेष श्रीनाथ एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होणार आहे। यावेळी शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली आहे। गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमध्ये 1500हून अधिक पैलवान आणि शिवसैनिकांनी रक्तदान करून नवा आदर्श निर्माण केला होता। त्याच धर्तीवर यंदा दिल्लीतील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये हा रक्तदान उपक्रम होणार आहे। 9 ऑगस्ट रोजी सांगलीहून रवाना होणाऱ्या विशेष रेल्वेला उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हिरवा झेंडा दाखवणार आहेत। 8 ऑगस्ट रोजी 500हून अधिक युवक तर 9 ऑगस्ट रोजी सुमारे 700 शिवसैनिक आणि क्रीडा क्षेत्रातील युवक भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करणार आहेत। 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली। तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सर्व 13 खासदार आणि पक्षाचे प्रमुख नेतेही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा संदेश दिला जाणार असून सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने युवक या यात्रेत सहभागी होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। राखतो महाराष्ट्र माझा ह्या म्हणीप्रमाणे आज आपण गेल्या वर्षी 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी जम्मू काश्मीर या ठिकाणी सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेचं आयोजन केलेलं होतं। त्याच पद्धतीने ह्या वर्षी ते आयोजन आपण शिवसेना पक्षाच्या वतीने केलेलं आहे। गेल्या वर्षी खरोखर यशस्वीरित्या पार पडलेली ही सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा आम्ही सांगली जिल्ह्यातील जवळ 1500 युवकांनी जाऊन जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल, श्रीनगर कमांड हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल अशा 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी 1500 युवकांनी जाऊन देशाच्या जवानांसाठी रक्तदान केलेलं आहे। ते स्वतंत्र झाल्यापासून 75 वर्षांमध्ये पहिल्यांदा हा उपक्रम शिवसेना पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला होता गेल्या वर्षी। त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः रक्तदान करून त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं की दरवर्षी हा उपक्रम क्रांती दिना दिवशी आपण शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करायचा। त्याच पद्धतीने ह्याच दुसरं वर्ष आमचं 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी आम्ही फक्त ठिकाण बदललेलं आहे। दिल्ली आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये आम्ही ह्या वर्षी सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक व क्रीडा सेनेचे पदाधिकारी असा संयुक्त मिळून आम्ही हा कार्यक्रम ह्या वर्षी करतोय। जवळजवळ 1200 युवकांची आपल्याला आर्मीकडून परवानगी मिळालेली आहे की 1200 युवकांना घेऊन तुम्ही रक्तदान करण्यासाठी या म्हणून। त्याच पद्धतीने येणाऱ्या 6 तारखेला सांगली रेल्वे स्टेशनवरून 1200 रक्तवीरांना घेऊन सांगलीतून विशेष ट्रेन दिल्लीकडे रवाना होईल। दिल्लीमध्ये 8 तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर 8 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये 500 आमचे रक्तवीर आर्मीच्या जवानांसाठी आर्मी हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करतील। त्याच पद्धतीने 9 तारखेला सकाळी 700 युवक आपले रक्तवीर जिल्ह्यातील आपल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये जवानांसाठी रक्तदान करतील आणि 9 तारखेला सायंकाळी 5 वाजता ह्या कार्यक्रमासाठी देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंह साहेब उपस्थित राहणार आहेत। त्याच पद्धतीनं आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहून जवानांसाठी रक्तदान करणार आहेत। त्याच पद्धतीनं पक्षाचे आमच्या शिवसेना पक्षाचे 13 खासदार, राज्यसभेचे खासदार आणि प्रामुख्याने राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब, त्याचबरोबर सर्वच आमचे प्रमुख नेते त्या दिवशी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि त्याचबरोबर मोठ्या मेळाव्याचे तिथं आयोजन केलेलं आहे की सर्व रक्तवीरांचा सन्मान, ज्यांनी आर्मीसाठी रक्तदान केलं त्या रक्तवीरांचा सन्मान असा एक असा मोठा तिथं मेळावा घेतलेला आहे। याला दुपारी 1 वाजता ट्रेन निघणार आहे। त्या ट्रेनसाठी स्वतः उदयजी सामंत साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब आणि शंभूराजे देसाई साहेब हे आमचे पक्षाचे 3 वरिष्ठ नेते, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील आपले खासदार धैर्यशील दादा माने शिवसेना पक्षाचे, सुहास भैया बाबर हे स्वतः उपस्थित राहून त्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ही ट्रेन दिल्लीच्या दिशेने रवाना होईल। भारत माता की